केतन अग्रवालच्या प्रकरणामध्ये अतिशय धक्कादायक खुलासे झालेत. त्या खुलास्यावरून आता एक प्रश्न निर्माण झालाय. नेमका आरोपी कोण आहे? केतनचं जिच्याबरोबर लग्न ठरलं होतं ती सिया की तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरी? कारण की पोलिसांनी आत्तापर्यंत जो काही तपास केलाय त्या तपासावरून हे सिद्ध झालेलं नाही केतनला नेमकं कोणी मारलं. याशिवाय सिया गोयलबद्दल अशा काही गोष्टी पोलिसांना माहिती झाल्या ज्या आत्तापर्यंत त्यांच्या कुटुंबातील लोकांनाही माहिती नव्हत्या. पुण्यातील 24 वर्षीय केतन अग्रवाल हत्या प्रकरणामध्ये नेमकं काय खुलासे झालेत, पोलिसांना कोणती माहिती मिळाली, चला सविस्तर आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊ. पुण्यातील 26 वर्षीय केतन अग्रवालचा मृत्यू कसा झाला हे आता जवळपास संपूर्ण महाराष्ट्राला माहिती झालंय. लोहगडावरती झालेला तो अपघात नसून केतनचा खून झाला होता हे पोलिसांनी सिद्ध केलंय. इथपर्यंत आता सर्वांना माहितीच झालं आहे. आता प्रश्न केतनचा मृत्यू कसा झाला हा नाहीये, तर या प्रकरणामध्ये कोण खोटं बोलतंय कोण सत्य बोलतंय हा मुद्दा आहे. आता सर्वांनी लक्ष देऊन ऐका, पोलिसांच्या तपासामध्ये नेमकं काय स्पष्ट झालंय. केतनच्या हत्येबद्दल तिची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरी या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्या दोघांची जेव्हा पोलिसांनी चौकशी केली तेव्हा सिया गोयल चेतनवरती आरोप टाकत आहे, तर दुसरीकडे चेतन चौधरी हा सिया गोयलवरती आरोप टाकत आहे. दोघंही स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतायत. याच दरम्यान असा एक प्रसंग समोर आला. या संपूर्ण प्रकरणाचा तपास वेगळ्या वळणावर गेला. लोहगडावरून केतन अग्रवाल जेव्हा दरीमध्ये कोसळला होता तेव्हा बचाव पथक आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले होते. पोलिसांना त्याच क्षणी कल्पना आली होती केतन बरोबर नेमकं काय घडलंय. पण घटनास्थळी उपस्थित असलेल्या सिया गोयलची मानसिक अवस्था जाणून घेण्यासाठी एका पोलीस कर्मचाऱ्याने सांगितलं, केतन वाचला आहे, तो जिवंत आहे. हे ऐकल्यानंतर सिया गोयलच्या चेहऱ्यावरती आनंद दिसला नाही. तिने केतनकडे धाव घेतली नाही. या उलट तिच्या चेहऱ्याचा रंग बदलला. तिच्या मनामध्ये भीती वाटू लागली. हा पोलिसांच्या तपासामधील महत्त्वाचा संशय होता. पण त्यावेळेसची परिस्थिती संशय करण्यासारखी नव्हती. केतनला उपचार देणं गरजेचं होतं. केतनच्या आईवडिलांच्या मनातही असेच अनेक प्रश्न निर्माण झाले होते. सुरुवातीला त्यांनी मान्य केलं होतं केतनचा अपघात झाला असेल. पण जेव्हा केतनच्या कुटुंबातील लोकांनी सियाला विचारलं लोहगडावरती काय घडलं, त्यावेळेस सियाने वेगवेगळे उत्तरं दिली. केतन नेमकं कसा पडला, तू त्यावेळेस काय करत होती, तू त्याला वाचवण्याचा प्रयत्न का केला नाहीस, या प्रश्नांवरती सिया गोयलने एकसारखे उत्तरं दिली नाहीत, वेगवेगळे उत्तरं दिली. आणि इथूनच अग्रवाल कुटुंबाचा सियावरती संशय वाढला. या काळामध्ये सिया गोयलने इंस्टाग्राम फेसबुकवरती भावनिक पोस्ट टाकली. अग्रवाल कुटुंबाला भेटायला देखील गेली, पण तिच्या चेहऱ्यावरती कोणतंही दुःख नव्हतं. त्यामुळेच तर अग्रवाल कुटुंबाने पोलिसांकडे विनंती केली, केतनचा अपघात झाला की नाही यामध्ये आम्हाला शंका आहे, त्यामुळे तुम्ही तेथील CCTV तपासा. आता पुढे पोलिसांनी काय केले लक्ष देऊन ऐका. पोलिसांनी देखील लोहगडाकडे जाणारे सर्व CCTV तपासले. त्यामध्ये त्यांना स्पष्ट दिसलं केतन आणि सिया हे दोघं लोहगडावरती फिरण्यासाठी आले होते. पण त्याच वेळेस त्यांच्याबरोबर आणखीन एक मुलगा त्यांचा पाठलाग करत होता. पोलिसांच्या तपासामध्ये समोर आलं तो मुलगा सिया गोयलचा बॉयफ्रेंड होता, चेतन चौधरी. त्या दोघांचा प्लॅन होता केतनला लोहगडावरून ढकलून द्यायचं आणि तो प्लॅन त्यांचा सक्सेस देखील झाला. पण यामध्ये आणखीन एक धक्कादायक बाब समोर आली. ज्यावेळेस चेतन चौधरी केतन आणि सियाचा पाठलाग करत होता त्या दिवशी त्यांनी स्वतःचा मोबाईल आपल्याबरोबर घेतला नव्हता. त्याच्या दुकानामध्ये काम करणाऱ्या मुलाचा मोबाईल त्याने आपल्याबरोबर आणला होता. चेतन चौधरीचा मोबाईल त्याच्या दुकानावरतीच होता. त्याच्या मोबाईलवरती जे काही फोन येतील ते फोन त्याच्या दुकानामध्ये काम करणाऱ्या नीरज कुमारने उचलले होते. चेतन चौधरीने हे दाखवण्याचा पूर्ण प्लॅनिंग केला. त्या दिवशी आपण दुकानावर होतो, कुठेही गेलो नव्हतो, पण नीरज कुमारचा मोबाईल मात्र चेतन चौधरीकडे होता. त्यामुळे चेतन चौधरीच्या दुकानामध्ये काम करणारा नीरज कुमार हा महत्त्वाचा साक्षीदार मानला जातोय. दुसरीकडे सिया गोयलबद्दल अतिशय धक्कादायक अशी माहिती आली. ABP माझाने दिलेल्या बातमीनुसार सियाचं शिक्षण 11वी पर्यंतच झालं होतं. ती 12वी नापास होती. त्यानंतर वडिलांनी तिला बेकरीचा व्यवसाय चालू करून दिला होता. याशिवाय तिला दारू सिगरेट पिण्याचं व्यसन देखील लागलं होतं आणि तिचे 4-5 बॉयफ्रेंड देखील होते. तिच्या या सवयीमुळे घरचे कंटाळले होते. त्यामुळेच कुटुंबातील लोकांनी तिचं लवकर लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि त्याच दरम्यान त्यांना केतन अग्रवालचं स्थळ आलं होतं. याच दरम्यान सोशल मीडियावरती एक बातमी झळकली. केतनच्या हत्येचा मास्टरमाइंड तिसराच आहे. पण पोलिसांनी याबद्दल स्पष्ट केले, अफवांवरती विश्वास ठेवू नका. जे काही घडलं ते सर्वांसमोर आलेलं आहे. सध्या तरी यामध्ये 2 आरोपी आहेत, एक सिया गोयल आणि दुसरा म्हणजे चेतन चौधरी. याच दरम्यान सिया गोयलच्या वडिलांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं
केतन हा आमच्या मुलासारखा होता. त्याचं अशा प्रकारे निधन होणं ही खूप दुःखद बातमी आहे. त्याचबरोबर सियाचे वडील पुढे माध्यमांना म्हणाले, जर सियावरती आरोप सिद्ध झाले तर तिला कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी. सिया गोयलचे वडील एका बाजूला सांगतायत आमची मुलगी निर्दोष असू शकते, तर दुसऱ्या बाजूला सांगतायत जर तिच्यावरती आरोप सिद्ध झाले तर तिला कठोर शिक्षा व्हायला हवी. पण या सर्व प्रकरणामध्ये सियाचा बॉयफ्रेंड चेतन चौधरी याच्या वडिलांनी माध्यमांना वेगळीच माहिती दिली. ते सांगतात माझा मुलगा चेतन चौधरी याचा या प्रकरणामध्ये काही संबंध नाही. त्याला जाणून बुजून या प्रकरणामध्ये फसवलं जातंय. यामध्ये आणखीन एक गोष्ट स्पष्ट झाली. अगोदर सांगण्यात आलं होतं सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांचे 4 वर्षापासून प्रेम संबंध होते. पण पोलिसांनी जेव्हा तपास केला तेव्हा हे स्पष्ट झालं सिया गोयल आणि चेतन चौधरीचे 8 महिन्यापासून प्रेम संबंध चालू होते. या दरम्यान ते अनेक ठिकाणी फिरायला देखील गेले होते. आता इथे केतनच्या वडिलांनी एक प्रश्न विचारला, जर केतन सियाला आवडत नव्हता तर तिने स्पष्टपणे नकार द्यायचा होता, तिने होकार का दिला? यावरती पोलीस चौकशीमध्ये सियाने सांगितलं, जर मी नकार दिला असता किंवा मी पळून गेले असते तर माझ्या कुटुंबाची बदनामी झाली असती, माझी बदनामी झाली असती. त्यासाठी तिने केतनला नकार दिला नाही. याशिवाय तिने दुसरं एक कारण सांगितलं, केतनला टक्कल पडलं होतं, तो विग वापरत होता. या कारणामुळे देखील तिला केतन आवडत नव्हता असं तिने पोलिसांमध्ये सांगितलंय. इकडे केतनच्या वडिलांनी सांगितलं, आम्ही सियाला लग्नाच्या अगोदरच सर्व काही माहिती दिली होती. केतनला डोक्याला थोडासा पॅच आहे, तिथं तो हेअर विक वापरतो. आम्ही त्यांच्यापासून कोणतंही सत्य लपवलं नाही. या उलट त्या मुलीने आणि मुलीच्या कुटुंबातील लोकांनी आमच्यापासून भरपूर सत्य लपवलं आणि त्यामुळे आज आमचा मुलगा गेलाय. पोलिसांच्या तपासामध्ये हे स्पष्ट झालंय, सिया आणि चेतन चौधरी या दोघांमध्ये जवळपास 2400 फोन कॉल झालेत. 238 तास फोनवरती बोलणं झालंय. आणि विशेष म्हणजे हे फोन सिया आणि चेतनमध्ये दिवसा देखील झाले होते आणि बऱ्याच वेळा रात्री देखील त्यांचं संभाषण झालं होतं. पण आता पोलिसांसमोर खूप मोठा प्रश्न आहे. सिया गोयल तिच्या बॉयफ्रेंडवरती आरोप ढकलत आहे, तर तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरी हा सिया गोयलवरती आरोप ढकलत आहे. चेतन चौधरी सांगतोय सियाने मला मारायला सांगितलंय. पण काही असो, आरोपी तर हे दोघंच आहेत. जेव्हा केतनच्या वडिलांना विचारलं गेलं तुम्हाला आणखीन कोणावरती संशय आहे का, त्यावरती केतनच्या वडिलांनी दिलं कदाचित या घटनेमध्ये आणखीन कोणाचा सहभाग असू शकतो. पोलीस या सर्व घटनेचा तपास करत आहे. पोलीस आम्हाला पूर्णपणे सहकार्य करत आहे आणि आम्हाला कायद्यावरती विश्वास आहे. आमच्या मुलाला योग्य तो न्याय मिळेल. या घटनेनंतर काही लोकांच्या अशाही प्रतिक्रिया आल्या. त्याप्रमाणे केतनला लोहगडावरून ढकलून दिलं होतं, त्याचप्रमाणे चेतन चौधरी आणि सिया गोयल या दोघांनाही लोहगडावरून ढकलून द्या, अशा लोकांच्या प्रतिक्रिया आल्यात. या सर्व घटनेवरती आपल्याला काय वाटते, आपलं मत कमेंट करून नक्की सांगा.